महाराष्ट्र हास्ययोग संघ नाशिक स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधन निमित्त एएसटी कराओके प्रस्तुत स्वर लहरी हिंदी मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन डीजीपी नगर येथील माऊली लॉन्स येथे करण्यात आला। प्रमुख अतिथी म्हणून माजी सभागृह नेता तथा माजी नगरसेवक माननीय दिनकर धर्माजी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी प्रमुख उपस्थितीत सौ प्रतिभाताई पवार, सौ सुवर्णा मटाले, सौ छायाताई देवा, सुनील कोटगी, श्री लक्ष्मीकांत विसावे, श्री प्रदीप हिरे आदी मान्यवर उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। आयोजकांतर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच जमलेल्या महिलांनी एसटी कराओके प्रस्तुत स्वर लहरी हिंदी मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला। आयोजकांकडून जमलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 3 महिलांना पैठणी देण्यात आली। पाहुणे आले रोज आपण काय करतो आणि आज एनर्जी माझ्याकडे पण आवाज येत नाही ते पाहुण्याचं तर दूर जोरात जोरात रेडी बोला दे अजून जरा मागच्यांचा आवाजच गायब झालेला आहे। लक्ष दे त्या समोर हात जरा दे आता कंजूसी नाही। आज महाराष्ट्र हास्ययोग संघाकडून 15 ऑगस्ट राखी पौर्णिमा आणि श्रावणाच्या निमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलेला आहे। त्याच्यामध्ये सिडको, नवीन, नाशिक आणि इतर विभागचे जवळजवळ 26 क्लब इकडे एकत्रित आलेले आहेत। जवळजवळ 1000च्या वर संख्या इकडे जमा झालेली आहे आणि हे सर्व मेंबर हास्ययोगाचे आहेत आणि जास्ती करून महिलाचं सहभागी जास्ती आहे। 95% महिला येतात काय त्यांचे आजच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांचे जे स्ट्रेस लेवल कमी करायच्या दृष्टिकोनातून हास्ययोगा क्लबला जॉईंट होतात। हास्ययोगा म्हणजे फक्त हास्ययोगा नाही आहे, तिकडे शारीरिक व्यायाम, हास्ययोगा आणि म्युझिकल योगा डान्स प्रत्येक दिवस होतो, जेणेकरून सर्व वयाचे लोक आनंद घेतात, लेडीज आणि जेंट्स। आणि हे सर्व फायदा सर्व प्रत्येक नागरिकांनी घ्यावा आणि हे हास्ययोगा फक्त रिटायरमेंटचे नाही आहे आणि हे सर्वांसाठी आहे। सर्व यंग आणि मिडल एज सर्वांनी या योगाचा फायदा घ्यावा। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। नमस्कार, मी
नेना शेवाळे. आज आपलं दिनकर अण्णा पाटीलांनी खूप छान कार्यक्रम ठेवला. त्यांनी खूप छान माहिती पण सांगितली आणि सगळ्या महिलांना त्यांनी खूप छान आवाहन पण केलं. आणि मी आज पहिल्यांदा आजपर्यंत त्यांचं भाषण पण नव्हतं ऐकलं, पण आज पहिल्यांदा आम्हाला खूप हसवलं त्यांनी. त्यांचं खूप मनापासून आभार मानते. त्यांनी अशीच पुढे पण आम्हाला सगळ्यांना अशीच साथ द्यावी. धन्यवाद. हे ब्रीदवाक्य आमच्या हास्यतारा ज्यांनी आम्हाला हास्य क्लबमध्ये एंट्री केली आणि त्यांनी शिकवलं, त्यांचं एकच ब्रीदवाक्य असतं, मी ते नेहमी म्हणत असतो, हसा, हसवा, तंदुरुस्त राहा, परंतु कोणावरही हसू नका. फिजिकल दुसरं काही एक्सरसाइज करतो आपण, त्याच्याने फक्त शारीरिक तुमचे व्यायाम होतात, परंतु त्यांची जे टीचिंग आहे ती अशी आहे की हास्य क्लबने तुमची ब्रेनचं पण ब्रशअप होतं, ब्रेनचं वॉशआउट होतं, ब्रेनही तुमचं ॲक्टिव्ह राहतं व शारीरिकही तुम्हाला व्यायाम मिळतो. हा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आमच्या सुनील कोडगी साहेबांचा हास्यतारा, तो आम्ही सर्वीकडे प्रचार प्रसार करत आहोत व त्यांच्या कृपेने आपण पूर्ण महाराष्ट्रभर हे महाराष्ट्र हास्य योग संघ ते नेणार आहोत. प्रत्येकाला कष्ट करावं लागतं. आता तुम्हाला तब्येत चांगली ठेवण्यासाठी हास्यक्रम सुरू केला, तुम्हाला कष्टच करावं लागतं. आता निवडून जर यायचं असेल तर घरी बसून काही मुली निवडून देणार नाही. म्हणून मी इतके कार्यक्रम सुरू केले, लोकांना भेटायला सुरुवात केली. माझा पहिला कार्यक्रम ताई इंदिरानगरला 1000 महिलांचा कार्यक्रम झाला. तिला 80 मंडळ आले होते. इंदिरानगरला परत पुरुषांचा 1000 पुरुषांचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर भागवत कथा झाली पवननगरला. आता परत कोणतं मंगल कार्यालय, कोणी मंगल कार्यालय, तिथे मी तुमच्या अशा भरलेला वर्गाचा 1000 महिलांचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर सातपुरा 1000 पेन्शनचा कार्यक्रम झाला आणि आता तुम्ही 1000 बहिणीला आलेले आहे. एवढे कार्यक्रम चालू आहे. एवढे लक्षात घ्या. ते कार्यक्रम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांची चर्चा करून यश मिळत असतं आणि त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मी आता तुम्हाला एवढंच सांगणार आहे, तुम्हाला अनेक लोक भेटणार आहे, इच्छुक भरपूर आहे. आता आपल्या महाराष्ट्रात एवढे